सातारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारी मोठी बातमी समोर आली आहे। महाबळेश्वर पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झालाय। एका भरधाव स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली। हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय। तर गाडीत प्रवास करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 8 युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आणि कोरेगाव तालुक्यावर शोककळा पसरली। हा अपघात रविवारी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटातील एक तीव्र वळणावर झालाय। रात्रीचा दाट अंधार, दुर्गम परिसर आणि खोल दरी असल्यामुळे सुरुवातीला बचाव कार्य करण्यात मोठी अडचणी येत होत्या। मात्र घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन केले। 800 फूट खोल दरी आणि दाट झाडी असल्यामुळे सोमवारी पहाटेपासूनच 4 स्वतंत्र बचाव पथक दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचा शर्थीचे प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत काही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे, तर उर्वरित मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे। या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या सर्व युवक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव परिसरातील राहणारे होते। यामध्ये महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंके, रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, अंश समीर चव्हाण, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे आणि नितीन किसन नायकोंडे या युवकांचा समावेश आहे। एकाच गावातील 8 तरुण मुलांच्या अपघातात मृत्यू झाल्याने मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घाटातील अतिवेग, धोकादायक वळणाचा अंदाज न येणे की चालकाला लागलेली डुलकी या सर्व शक्यतांवर सध्या पोलीस तपास करत आहे। मात्र या आंबेनळी घाटातील अपघाताने पुन्हा एकदा रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसली आहे, तर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे। मागील 10 दिवसातील ही चौथी इंधन दरवाढ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पेट्रोलच्या दरात तब्बल ₹2.73ची वाढ झाली आहे, तर पेट्रोलचे दर आता ₹113.20 प्रति लिटरवर पोहोचलाय। तर डिझेलच्या दरात ₹2.81ची वाढ झाल्याने डिझेल ₹99.84 प्रति लिटर दराने विकले जात आहे। सततच्या दरवाढीमुळे वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावरील खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। इंधन दरवाढीचा थेट परिणाम महागाईवर होत असल्याने सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे। दरम्यान वाढत्या इंधन दरामुळे येत्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालपे परिसरात रविवारी रात्री एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडलाय। एका भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 4 वर्षाची चिमुकली गार्गी आगरे हिचा जागीच मृत्यू झालाय। तर या अपघातात तिचे आई वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या डेरवण येथील वालवलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पण या दुर्दैवी घटनेनंतर वालपे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत मुंबई गोवा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले। अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालक आणि मालकाला तातडीने घटनास्थळी हजर करावे या मागणीवर आंदोलक ठाम आहेत। पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास पूर्णपणे ठप्प झाली होती। महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे मुंबई आणि गोव्याच्या दिशेने जाणारे प्रवासी महामार्गावरच अडकून पडले। अखेर पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि आगरे कुटुंबियांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर रात्री उशिरा या आंदोलनावर तोडगा निघाला आणि त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली। मे महिन्याच्या शेवटचा वीकेंड आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला अधिक मास यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपुरात सध्या भक्तीचा महापूर आल्याचं पाहायला मिळतंय। मे महिन्यातील शेवटचा रविवार आणि अधिक मासाचा दुग्ध शर्करा योग असल्यामुळे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे। विठ्ठलाची दर्शन रांग तब्बल 4 किलोमीटर लांब म्हणजेच थेट गोपाळपूर रोड पर्यंत जाऊन पोहोचली आहे। गोपाळपूर रोडवरील सर्व पत्रा शेड विठ्ठल भक्तांनी पूर्णपणे फुलून गेले।
तर लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना किमान 8 ते 10 तासांचा कालावधी लागत आहे। तर सध्या उन्हाचा पारा वाढलेला असताना लांबच लांब रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विठ्ठल मंदिर प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते। दर्शन रांगेत भाविकांसाठी जागोजागी मोठे कूलर बसवण्यात आले, तर ज्यामुळे कडक उन्हातही भाविकांना थंडावा मिळतोय। यासोबतच वारकऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। कडक ऊन आणि तासनतासाची प्रतीक्षा असूनही कूलरच्या थंडाव्यामुळे आणि प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विठ्ठल भक्त वारकऱ्यांचा विठ्ठल भक्ताचा हा मार्ग सुकर आणि सुखाचा झाला आहे। तर कडक ऊन असूनही विठुरायाच्या दर्शनाची ओढ कमी झालेली नाही। उलट पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाच्या जयघोषाने उभं पंढरपूर सध्या दुमदुमून गेलंय। नांदखेडा जिल्हा परभणी। कधी आलाय दर्शनाला? सकाळी किती वेळ लागेल दर्शनाला? आता टाइम किती लागेल? कशामुळे आलाय? आता काय मे महिन्यात सुट्टी का अधिक मास काय? धोंड्याचा महिना। काय दोंड्या महिन्यात देवा दर्शन का घ्यायचं? धोंड्याचा महिना कशासाठी घ्यायचं? पांडुरंगाचं दर्शन। पंढरपूर तालुक्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडावडे काढणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध गावातीलच एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी 11 एप्रिल रोजीच करकम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र तरीही आरोपीला अटक करण्यात आलं नव्हतं। पोलिसांच्या या दिरंगाईला कंटाळून आणि न्यायाच्या आशेने पीडित मुलीने ॲसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। दुर्दैवी बाब म्हणजे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या पीडित मुलीचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने डॉक्टरांनी पीडितेला घरी पाठवलं होतं आणि याच काळात तिची प्राणज्योत मालवली। पीडितेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा संताप अनावर झाला। संतप्त नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह थेट करकम पोलीस ठाण्यात आणून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली। रविवारी रात्री सुमारे 2 तासाहून अधिक काळ पीडितेचा मृतदेह पोलीस ठाण्यातच ठेवून नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं। अखेर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आणि तपासानुसार गुन्ह्यात कडक कलमे वाढवण्याचे ठोस आश्वासन दिले। पोलिसांच्या या आश्वासनानंतरच नातेवाईकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्याची परवानगी दिली। गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक का झाली नाही आणि पीडितेला थेट आत्महत्येसारखं पाऊल का उचलावं लागलं, यावरून आता करकम पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। प्राजक्ता म्हणजे माझी बाची हिनं विषप्राशन केलं तर 11 तारखेला आम्ही गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला। त्यानंतर पेशंट 5 दिवस पंढरपूरच्या हॉस्पिटलला ठेवला कानेजला। त्याच्यानंतर पुण्याला नेला, दिनानाथला नेला, परत डेक्कनला नेला। 2-3 ठिकाणी आम्ही फिरून परत सोलापूरला पेशंट ॲडमिट केला। 15 दिवस तिथं होता। त्याच्यानंतर जगताप हॉस्पिटलला 3 आठवडं होता। तर आज तागायत 1.5 महिना झालं आरोपी फरार आहे। तर अजून आम्हाला कुठंच न्याय भेटलेला नाही आहे। आज आमचं माणूस गेले तर आम्हाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आमचं बाचेला इथं आणून आम्ही बसलो आहे बॉडीपाशी। तर आम्हाला न्याय हवा आहे। त्यांच्याशी काही चर्चा वगैरे झाली आहे का तुमची पोलिसांशी? हो, त्यांचं बोलणं चालू आहे। ते म्हणतात आमचं काम चालू आहे, आमची प्रोसेस चालू आहे। त्यांनी कागद वगैरे डॉक्युमेंट वगैरे सगळं घेतलेलं आहे। मृत्यूपूर्व जबाब वगैरे त्यांनी घेतलेले आहेत। पण आरोपीच अजून अटकेत नाही आहे। आमच्या अशी अपेक्षा होती की जोपर्यंत आमची मुलगी जिवंत होती तोपर्यंत आम्हाला न्याय भेटायला पाहिजे होता, पण आरोपीच अटकेत नाही आहे। तपासावर तुम्ही समाधानी आहे का? आम्हाला जसं पाहिजे तसं तपास आमचा झालाच नाही ना आमच्या मनाजोगा। काय बोलायचं, त्या आरोपीला अटक करा, त्याशिवाय मी हालत नाहीत ना। मला इथं दिसला पाहिजे ते आताच्या आता। मी हालत नाहीत ना, मी पण हालत नाही, पोरगी बी हालत देत नाही। किती दिवस झालं गुन्हा दाखल होऊन? 1.5 महिना झाला। त्या आरोपी इथं आणा आधी, मला डोळ्यामुळे दिसला पाहिजे, त्याशिवाय मी इथनं हालत नाही। मी इथंच बसून राहीन रातभर।